मंडळी कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काय पाहिजे तुला? ब्रश पाहिजे आत्ता? ही ना आत्ता झोपून उठली आणि आता वाजले आहे 4 आणि हिला आत्ता ना ब्रश पाहिजे. ती म्हणते दुपारला झोपून उठली, आता मला ब्रश देणं. हो देते, थांब 1 मिनिट. स्टोरूम एवढे खराब झाले की मला पूर्ण स्टोरूम साफ करायचे आहे. आता हे सर्व बाहेर काढून मग मी साफ करेल, तर त्याच्यासाठी एखादी तास तरी माझं जाणारच. साफ करून घेते आधी. तर मी आत्ता अशी बोलत होते की इतकी स्टोरूम खराब झाली आहे, अब तो मेरे खैर नाही हा शब्द मी यूज केला होता आणि म्यूट झाला मोबाईल. तर मला एक म्हणायचं आहे की मी हे चॅनल माझ्या स्वतःसाठी केलं आहे आणि मला लोकांचं काहीही करायचं नाही आहे. मला जे आवडते ते मी करणार आणि करत राहणार. मला लोक काय बोलतील, लोक काय म्हणतील याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आहे. कारण की लोक आपल्याला पोसायला येत नाही. आपलं काम आपल्यालाच करावं लागते. लोक फक्त नावं ठेवायसाठी येतात, आपल्या निंदा करायसाठी येतात. त्याच्यामुळे मी लोकांकडे दुर्लक्ष करते. आणि तुम्हाला पण एकच सांगणं आहे की तुम्हाला जे पटेल ते तुम्ही करा, लोकांकडे लक्ष देऊ नका. साफ करताना नाही का याला तो तबला दिसला, तर ती म्हणत होती मम्मा मला तबला वाजवायचा आहे. मला बँड काढून दे म्हणत होती. मग मी तिला काढून दिलं आणि त्याच्या आधी म्हटलं हा पसारा आधी उचल, तेव्हाच तू बँड वाजव, तबला वाजवशील म्हटलं. तर मग तिने पूर्ण पसारा साफ केला आणि आता ती तबला वाजवेल. तबला म्हणजे तिचा बँडच आहे तो. हे बघा पूर्ण साफ केला तिने, बकेटमध्ये भरला. किती मेहनत करताय पोरगी. व्हेरी गुड. वाजवायला बसली. किती खुशी झाली बघा. पावडर पाहिजे तुला? तबला वाजवायच्या आधी पावडर पाहिजे तुला? वजन येते बसून ना. आईस्क्रीम खात आहे, मुक्ता पण खात आहे. मी घरी बनवली होती काल कुल्फी आहे ही, मावा कुल्फी. हे बघा आम्ही सर्वजण घेतली आहे. कशी झाली? छान झाली. आणखी पाहिजे? ही मस्त टी व्ही बघत बघत खात आहे मुक्ता. आणि मुक्ताचा पसराणा दिवसभर मी ठेवलं की काय ते चालूच असते. तर मंडळी फायनली पूर्ण स्टोरूम साफ करणं झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते बघा. काय पाहते तू? कोंगो कोंगो कोंगो. कुठे गेला कोंगा? मुक्ता तू काय करते ग? मुक्ता दादाला केस करून देते. स्वयंपाक करणार आहे. फक्त मी डाळ ना गॅसवरती करेल, बाकी भाकर, भरीत, आणखी म्हणजे फोडणीचं वरण करत आहे. त्याला सोबती, भरताला सोबती फोडणीचं वरण आणि भात हे मी चुलीवरती करेल. आणि आता मी फक्त डाळ कुकरमध्ये मांडून घेईल, बाकी सर्व मग बाहेर तयारी करेल, तुमच्याशी शेअर पण करत जाईल. तर स्वयंपाक करायच्या आधी ना मी चिवडा पण बनवून घेतला होता. चिवडा कसं उन्हाळ्याचा कधी इमर्जन्सी कुणी आलं किंवा भूक वगैरे लागली तर मुलांसाठी पण खूप आवश्यक असते, काही असे चुटुरू जरा त्यांच्यासाठी. तर फ्रूट्सला सोबती म्हणून मी तो करत असते महिन्यातून एखादी किलोचा. तर तो आधी करून घेतला मी चिवडा, त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला.
पोहे छान क्रिस्पी होतपर्यंत मी भाजून घेतले आणि ते छोट्या वाट्यामध्ये ओतून ठेवत आहे, कारण की मोठ्या वाट्यामध्ये मग मला आणखी चिवडा बनवायसाठी फोडणी करावं लागेल ना, त्याच्यासाठी ते खाली करत आहे. जवसाच्या तेलाचा चिवडा छान नाही होत, म्हणून मी याच्यामध्ये सोयाबीन ऑइल टाकलं आहे, कारण की त्याचा टेस्ट लागते. आधी शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे झाल्यावर मग त्याच पोह्यामध्ये मी वरून टाकून ठेवून देईल, कारण की ते शेंगदाण्याचं तेल आहे त्या पोह्यामध्ये ऑब्झर्व होत जाईल. मी जेव्हा चिवड्यासाठी सर्व सामान बाहेर आणून ठेवलं होतं आणि आतमध्ये ना मी काहीतरी आणायसाठी गेली, तेव्हा मुक्ताने काय केलं, तिखट मिठाची जी प्लेट आहे ना ते दुसऱ्या प्लेटमध्ये ओतून ठेवली आणि थोडंसं तिखट मीठ याच्यामध्ये टाकलं होतं, शेंगदाण्यामध्ये आणि पोह्यामध्ये. तर तेल थोडंसं ना लालसर झालं आहे. जिरं, मोहरी, सोफ आणि थोडेसे धणे बारीक केलेले होते, म्हणजे हातामध्ये घेऊन बारीक केले होते, त्याची फोडणी घातली आहे. कांदा टाकेल. आता तेल गरम झालं आहे, छान कळकळ झालं आहे. तर कांदा टाकणार आणि कांदा थोडासा ब्राऊन होतपर्यंत होऊ देणार आणि मग मिरची टाकणार, म्हणजे कांदा मिरची सोबतच होणार. कांदे आणि मिरची छान झाले आहे. आता कढीपत्ता टाकते. कढीपत्ता पण क्रिस्पी होणं आवश्यक आहे. लसूण आणि सांबार टाकणार. सांबारासोबत मी थोडासा लसूण टाकते. त्याच्यानंतर ते फिरवल्याच्या नंतर ना तेल आणखी गरमच होते, तर तेल थोडं शांत करायसाठी आणखी वरून सांबार टाकणार, म्हणजे दोनदा सांबार टाकणार, एकदा लसणासोबत मिक्स आणि एकदा वरून. पूर्ण टाकून दिलं आहे आता सांबार. सांबार झालं थोडंसं की मग डाळ्या आपण टाकून देणार. डाळ्या झाल्या तर तिखट मीठ टाकते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मुक्ताने तिखट मीठ पूर्ण एकत्र करून ठेवलं होतं दुसऱ्या प्लेटमध्ये ओतून, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकले. सर्व मिक्स झालं होतं. आता लगेचच पोहे टाकून घेणार. पोह्याच्या वरती शेंगदाणे होते, तर ते दोन्ही पण मिक्स एकत्र टाकून घेणार आणि फास्टमध्ये फिरवणार, कारण की चुलीवर कसं चुलीचा फ्लेम मोठा असतो, त्याच्यामुळे फास्टमध्ये करावं लागते ही प्रोसिजर. तर रेडी झाला आहे चुलीवरचा चिवडा. खूप छान क्रिस्पी झाला होता. आणि बघा तुम्ही, चुलीवर कुठलाही आपण पदार्थ करणार ना, त्याची टेस्ट खूप भन्नाट वाटते आणि छान वाटते. मग मी सर्वांना थोडं टेस्ट करायसाठी दिला, तर सर्वजण म्हणत होते छान झालं म्हणून. साखर वगैरे काही टाकली नव्हती, कारण की आमच्याकडे कुणालाच साखर आवडत नाही चिवड्यामध्ये, त्याच्यामुळे सिंपल केला होता.
चिवडा मी आजीला आता टेस्ट करायला देत आहे. आजी याचा रिव्ह्यू देणार. आणि इथे ना भात पण ठेवलेला आहे. छान वाटते चुलीवर स्वयंपाक करायसाठी संध्याकाळी. आजी इथे चिवडा खात आहे आणि तिथे भाताला उकळी आली आहे. चम्मच आणायला गेली होती मी, तर कमी करून घेते. फ्लेम कमी केली आणि झाकून ठेवला आहे. आता होईल थोड्या वेळात. कमी याच्यावर आता होत राहते. पण इथे चिवडा खाणं चालू आहे. कसं झाला? हे बघायचं फोनवर बोलणं चालू आहे. आता व्हिडिओ पण काढत आहे. माझा व्हिडिओ बघून ती स्वतः काढायला लागली. छान झाला. चुलीवरचा वे म्हणून थोडंसं असं काळपट दिसतंय ना, पण छान वाटतंय. यांनी पण म्हणत होते छान झाला म्हणे, खट्टा मिठ्ठा चिवडा झाला म्हणे. आता मी बनवणार आहे वांग्याचे भरीत. त्याच्यासाठी 2 मोठी वांगे, टोमॅटो, 5-6 मिरच्या. काय बेटा? दादाला माग जा. आणि कोथिंबीर. तर याला थोडंसं हलकं ऑइल लावेल आणि गॅसवरच याला भाजणार, कारण की मी चुलीवरती ना भात ठेवला आहे. जाळीवरती ठेवलं आहे मी भाजायसाठी, लवकर होते. ॲट ए टाईम 2 होऊन जाते म्हणून. एक वांगा झाला आहे, मी बाजूला काढून ठेवलं आणि दुसरं इथे बनत चालू आहे. सोबतच टोमॅटो पण ठेवून दिले. नेटमध्ये भाजायला इजी जाते. कोणी कोणी गंजामध्ये पण करते, पण मला गंजातलं टेस्ट नाही आवडत. तो असा टेस्ट जो फ्लेमवरती जळते ना त्याचा टेस्ट छान येतो. थोडासा स्मोकी फ्लेवर येतो ना, तर छान वाटते. सोबतच एक मिरची पण भाजणं चालू आहे. 2-2 टाकते मी. मिरचीला जास्त नाही भाजलं ना तरी पण होऊन जाते, कारण की मिरची जर जळली तर त्याचं काही निघत नाही, असं जळल्यासारखं वाटत राहते. म्हणून मी थोडं हलकंसं भाजून घेते. वाटलं पाहिजे की भरीत आहे म्हणून. बस एवढं भाजलं की काढून घेते. टोमॅटोचे वरचे साल तर असे स्वतःहूनच निघाले. भात झालेला आहे. याला उतरवून ठेवते मी. इथे भात झालं आहे आणि इथे मी भाकरी बनवायसाठी ना गरम पाणी ठेवलं आहे. चॉपरमध्ये टाकलेलं आहे वांग, मिरची आणि टोमॅटो. आता सांबार छोटा बारीक बारीक कट करेल. मुक्ता हात नको लावू, छी येते. बारीक बारीक कट करेल आणि लसूण पण बारीक करून टाकणार आणि मीठ टाकून मिक्स करेल. मी बिना तडक्याचंच भरीत खाते. आम्हाला असंच आवडते नॅचरली, नॉर्मली. इथे ज्वारीचं पीठ घेते. उन्हाळ्यामध्ये बाहेर चुलीवर स्वयंपाक करण्याची मजाच वेगळी असते. उशीर झाला तरी चालते, पण बाहेरचं जेवण म्हटलं तर खूप छान वाटते. त्याच्यासाठी ना लवकर कामाला लागावं लागते. 6 वाजताच मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. त्याच्या चिवडा बनवून घेतला होता ना आधी, म्हणून थोडासा वेळ झाला, नाहीतर 7:30पर्यंत झालं असतं. आता 8 वाजले आहे.
आणलाय. हो बेटा, बाहेर आणलाय मी भाकरी करायसाठी. पाण्याला इथे ना उकडी आलेलं पाणी आहे, जास्त उकडी येत होतं म्हणून मग खाली उतरवून ठेवून दिलं. आता मी भिजवणार. ते नाही पापा दे ना. नाही थांब, मला चुरू दे. पापा 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 दे. पापा दे. पापा दे अगं नाही, ना. थांब ना. पापा दे. पापा दे. जा. नाही हा रे पापा. नवे ना पापा, तेच म्हणताय. हा पापा नाही आहे. मम्मी माझा मोठा पापा पाहिजे. मम्मी माझा मोठा पापा पाहिजे ना. माझा मोठा थांब पापा. बाळा, 1 मिनिट, मला बनवते आता. मोबाईल नाही. मम्मी तेव्हा मम्मी इथे मोठा साबण लावू का? मम्मी मला
भाकरी बनवताना मला एक तुम्हाला सांगायचं आहे की कर्ज काढून फॅशन करण्यापेक्षा, स्टँडर्ड मेंटेन करण्यापेक्षा आपल्या मेहनतीची, कष्टाची भाकरी आणि चटणी आपल्यासाठी जास्त उपयोगी पडेल आणि आपल्या मुलांच्या पण कामी येणार, जेणेकरून आपल्या मुलांना कष्ट करून जर आपण त्यांच्यासाठी 2 पैसे बॅलन्स करून ठेवले तर आपल्या मुलांना लोकांच्या समोर हात पसरवण्याची गरज नाही राहत। आणि कर्जबाजारी होऊन जर तुम्ही स्टँडर्ड मेंटेन करून ठेवलं तर त्यांच्या समोर त्यांची लाईफ काय, तुम्ही स्वतःच विचार करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।